पॉपकॉर्न देणार आहे विरू. आमच्या विरूची मस्तपैकी डायनिंग टेबल हे बघा कैसा आजचा लुक आहे. मस्तपैकी छान असं झालेलं आहे. आणि विरू हाय हॅलो नमस्ते वेलकम टू केएनबी फॅमिली. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही वोटिंग कार्डच्या जे कामाचं SIR सध्या मॅपिंग चालू होतं तिकडे गेलो होतो. सो जाता जाता आम्हाला कामाट्यामध्ये नाही छान असं एक शॉप दिसलं स्वीटचं. आणि हे नवीनच ओपनिंग झालेली होती. आणि ते जे तारक मेहता मधील जे जेठालाल आहेत ते सुद्धा इथे ओपनिंगला आले होते असं माझा भाऊ म्हणत होता. मला काही माहिती नव्हतं, मी काही बघितलं नव्हतं. पण शॉपचं इंटेरियर वगैरे म्हणा, ओव्हरऑल डेकोरेशन, हायजीन इतकं छान होतं ना, व्यवस्थित. असं बघता क्षणी वाटलं की चला शॉपमध्ये जाऊन येऊया, फक्त एक्सप्लोअर तरी करूया की कसं काय आहे वगैरे. पण म्हटलं चला आलोय तर काहीतरी आपण टेस्टसुद्धा करूया इथे. तर आम्ही जे आहे ना हा शिमला पकोडा काहीतरी असं काहीतरी होतं. तर म्हटलं चला ट्राय करूया. आणि छान होता, मस्त चीज वगैरे टाईपमध्ये असं. आणि माझ्या भावाला तर अशा गोष्टी खूपच आवडतात. तो मस्त आवडीने मटक्या मारून खात होता. आणि बघा त्यांचं इकडे जे आहे ना या साईडला बाहेरचे असं स्नॅक्सचं काउंटर लावलेलं होतं. आणि इन साईडला सगळे स्वीट्स होते, इतके सारे स्वीट्स होते. म्हटलं चला एक छान असं माझा फोटोसुद्धा होऊन जाऊ देत. आणि इतकं सुंदर इंटेरियर केलं होतं त्यांनी, इतकं छान दिसायला, एकदम रिच असं लुक येत होता, खूप छान होतं. आणि तिथून आम्ही म्हटलं चला स्वीटसुद्धा टेस्ट करूया. सो आम्ही बालुशाही वगैरे असं 1-2 स्वीट घेतल्या. आणि मुख्य म्हणजे ना इथलं एकदम फ्रेश आणि एकदम असं लिमिटेड स्टॉक असतो. म्हणजे वेळेच्या वेळी छान असं फ्रेशली ते बेक करून देतात. आणि इथे जिलेबी, इमारती वगैरे जी होती ना ते डाळीपासून बनवलेली होती. आणि ते फ्रेशली आपल्याला हवं असेल ना तेव्हा लगेच ते रेडी असं गरम गरम बनवून देत होते. सो म्हटलं चला ती सुद्धा आपण ट्राय करूया. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि विराला आता स्कूलमधून घेऊन आली. आणि विरूची टीचरनी कंप्लेंट केली, विरू खूप लेझी झाला, हल्ली अभ्यास करत नाहीये. तर बघा आज विरूने आम्हाला प्रॉमिस केलं की आजपासून विरू अभ्यास करणार आहे. छान है ना विरू, करणार ना? काय काय खाऊ आणलं सुद्धा त्यासाठी विरूला येताना खाऊ दिलेला आहे, पॉपकॉर्न दिले. आणि आता तो एन्जॉय करतोय. आणि बघा विरूचा किती अभ्यास, होमवर्क एवढा सारा बाकी राहिलाय. डबल लेटर चालू झाले आता. हे आहे आमच्या विरूचा अभ्यास. बघा वाकडं तिकडं कसंही लिहितो. पॉपकॉर्न देणार आहे विरू, मला पॉपकॉर्न दे ना टेस्ट साठी. देणार आहे. काय हवा भरायचं येणार होतं सायकल मध्ये. पंप नाही आला. तुम्हाला आधी पॉपकॉर्न देतो का टेस्टला? का रे? हे तिखा होता क्या भाऊ? खट्टा मिठा मला अजिबात घेऊ देत नाहीये. बघा बघा ये बहुत चटपटा लगला रे, खा के दे. आणि आज जे आहे ना आमच्या विरूला काहीतरी चटपटीत खायचं होतं. आणि त्याचं झालं होतं की मामा मी छान असा अभ्यास करतो, तू माझ्यासाठी छान असं काहीतरी खाऊ बनव. तर आता म्हटलं याच्यासाठी काय खाऊ बनवूया. आणि त्याला काहीतरी वेगळं असं खायचं होतं. तर त्याला चालू होतं की मम्मा OTG मध्ये पिझ्झा बनव, कारण पिझ्झाचे मी सॉसेस वगैरे, मोझरेला चीज वगैरे आणून ठेवलं होतं. हे त्यांनी पाहिलं होतं आणि त्याचं त्या दिवशीपासून चालू होतं की मम्मा तू काहीतरी बनव ना, ह्याचं पिझ्झा बनव, हे बनव. तर म्हटलं चला आज काहीतरी जे आहे ना मी त्याच्यासाठी छान असं बनवते. आणि चला म्हटलं आपल्या OTGला जे आहे ना एखादं मस्त म्हटलं नवीन घरामध्ये छान असं त्याच्यामध्ये काहीतरी यूज होईल आणि काहीतरी छान असं एखादा पदार्थ बनवून होईल. तर म्हटलं आज त्याचं उद्घाटन आमचं चालू होतं नवीन घरामध्ये. तिकडे असताना आम्ही काहीतरी एखादी वस्तू बनवायचो, पण इकडे आल्यापासून अजून एकदाही काही सुद्धा बनवलं नव्हतं. तर चला म्हटलं आज विरूचं जे आहे ना आवडीचं काहीतरी बनवूया. आणि पहिले OTGवरती इतका सारा पसारा ठेवला होता, मी म्हटलं आता यूज होत नाही तर त्याचं काय एवढं हे होत नव्हतं. सो त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या छोट्या मोठ्या वस्तू ठेवल्या होत्या, त्या सगळ्या काढून घेतल्या. आधी छान असं क्लीन केला. OTG मधला जो ट्रे वगैरे होता वगैरे बरेच दिवस झाला तर यूज नसलं केल्यामुळे धूळ वगैरे पडली होती. आणि विरूनं ओपन करून मध्ये काही टाकत असतो. सो म्हटलं चला तो छान असं क्लीन करून घेते, आधी धुवून घेते. ह्या सगळ्या प्रिपरेशनमध्येच जो आहे ना माझा अर्धा पाऊण तास आधी निघून गेला. पूर्ण किचन आवरणं, हे सगळं आवरणं
आणि मग म्हटलं चला आता आपल्याकडे रेड पॅप्रिका नाही आहे, आम्ही बनवणार होतो ब्रेड पिझ्झा. तर मी रेड मिरची जी आहे ना आपली तीच पाण्यामध्ये टाकली आणि म्हटलं थोडीशी जी आहे ना भिजत ठेवते, म्हणजे टेस्टला छान असं टेस्ट येईल. आणि इकडे विरूचं चालू होतं की चल मम्मा मी तुला छान असं हेल्प करतो, आणि त्याचं म्हणणं होतं की चल मी ब्रेड जे आहे ना तुला ओपन करण्यासाठी हेल्प करतो. तर ही अशी त्याची एवढी मोठी मदत होती तुम्हाला काय सांगू. त्याचं म्हणणं होतं की चला मी ब्रेडचं पॅकेट एकदाचं जे आहे ना ओपन केलं. रे बाबा इतकं महत्त्वाचं काम होतं, आणि बघा म्हणतो किती एनर्जी लावून मी ब्रेडचं पॅकेट ओपन करतोय, असं त्याचं काहीतरी चालू होतं. आणि त्याचं बऱ्याच दिवसापासून असंही होतं की फ्रीज ओपन करायचं आणि बघायचं चीज वगैरे. मम्मा तू पिझ्झा माझ्यासाठी कधी बनवणार आहे. सो ह्या ज्या गोष्टी होत्या ना ह्या सगळ्या मी डीमार्टमधून आणल्या होत्या. आणि चला आता इथं पिझ्झा बेस नव्हता आणि जायला सुद्धा बाहेर कोणी नव्हतं, तर म्हटलं चला आता ब्रेड होता तर म्हटलं आपण ब्रेड पिझ्झाच ट्राय करूया. मी कधी ह्याच्या आधी केला नव्हता, पण फर्स्ट टाइम मी सुद्धा ही रेसिपी जी आहे ना ट्राय करणार होते. तर मी तुमच्यासोबत काही डिटेलिंगमध्ये काही शेअर करत नाही आहे, पण बेसिक जे आपलं पिझ्झा सॉस टॉपिंग्स वगैरे जे आहेत ते सगळं ब्रेडवरती व्यवस्थित लावून घेतलं. जसं आपण पिझ्झावरती टॉपिंग्स करतो तसं मी शिमला मिरची, ऑनियन, टोमॅटो वगैरे असं त्याचं टॉपिंग केलं, मॉझरेला चीज टाकलं आणि मग छान असं टेम्परेचर सेट करून OTGमध्ये जे आहे ना बेक करण्यासाठी ठेवणार होते. सो बघा विरूचं इतकं होतं की मम्मा तू काय करतेस, वाव खूप छान दिसते, खूप छान असं टेक्स्चर आलंय वगैरे, यम्मी यम्मी होणार आहे. आणि त्याचं असतं नाही यम्मी नाही म्हणत तो यम्मे यम्मा असं म्हणत असतो, आणि तो आवडीने मस्त एन्जॉय करत होता, सगळ्या गोष्टी पाहत होता. तर बघा आपला जो आहे ना मस्तपैकी आपला ब्रेड पिझ्झा जो आहे ना मस्त रेडी झालेला आहे बेक होण्यासाठी. आणि छान असं टॉपिंग वगैरे करून चीज वगैरे भरपूर टाकलं होतं, कारण की विरूला चीज वगैरे खूप आवडतं. पण डेली वगैरे मी त्याला कधी खायला देत नाही, एखादा 15-20 दिवसामधून वगैरे कधीतरी त्याला जे आहे ना असं चटपटीत काहीतरी खायला आवडतं. सो त्याच्यासाठी काहीतरी असं बनवणं चालू असतं. सो डेली तर आम्ही त्याला असं बाहेरच्या शक्यतो गोष्टी देत नाहीत, आणि अशा पण चीज वगैरे असलेल्या गोष्टी देत नाही. पण म्हटलं कधीतरी ठीक आहे, लहान मुलांच्या चोचले असतात जिभेचे ते पुरवावेच लागतात, नाही तर असे नखरे करत बसतात. आणि बघा त्याला म्हणजे ना बेक होईपर्यंत 15 मिनटं सुद्धा वेट नव्हता, कंटिन्युअसली त्याचं मध्ये बाहेर चालू होतं. मम्मी झाला का बेक वगैरे असं तो काचेमधून वाकून वाकून बघत होता. ओटीजवळ येऊन त्याला म्हटलं बाळा हात लावू नको, गरम असतं, तुला चटका वगैरे लागेल, तिथे जाऊ नको. म्हटलं कदाचित हा माझी नजर चुकून जे आहे ना OTG ओपन करायला जाईल आणि चटका वगैरे बसेल. आणि आता फायनली विरूचा पिझ्झा जो आहे ब्रेड पिझ्झा रेडी झाला, आणि आम्ही तिघांनी सुद्धा टेस्ट केला. इतका छान यम्मी आणि टेस्टी झाला होता, सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. आमच्या विरूची मस्तपैकी डायनिंग टेबल हे बघा, मस्तपैकी स्टूल ठेवलाय मस्त, आणि विरू त्याचा टिफिन जो स्कूलमध्ये ठेवून आला होता तो आता राहिलेला टिफिन एन्जॉय करतोय. आणि इकडे आणलेला आहे मी तुळस, आणि इकडे आणलेले आहेत कपडे. आता छान असं विरूला वारकरी बनवणार आहे मी आज, आणि मस्तपैकी आम्ही छान असं वारकरी बनवून मी पण छान असं नऊवारी नेसून आम्ही छान असं फोटोशूट करणार आहोत. सो चला पटापट मी रेडी होते. आमच्या विरूची मस्तपैकी डायनिंग टेबल हे बघा, मस्तपैकी स्टूल ठेवलाय मस्त, आणि विरू त्याचा टिफिन जो स्कूलमध्ये ठेवून आला होता तो आता राहिलेला टिफिन एन्जॉय करतोय. आणि इकडे आणलेला आहे मी तुळस, आणि इकडे आणलेले आहेत कपडे. आता छान असं विरूला वारकरी बनवणार आहे मी आज, आणि मस्तपैकी आम्ही छान असं वारकरी बनवून मी पण छान असं नऊवारी नेसून आम्ही छान असं फोटोशूट करणार आहोत. सो चला पटापट मी रेडी होते. छान असं मी पहिले जे आहे ना मस्तपैकी आधी नऊवारी घालून घेते आणि मग जो आहे ना मेकअप करते. सो पटापट सुरुवात करूयात. आणि इकडे बघा विरूची कपडे घालायचे त्याला दुसरे, तर त्याचे कपडे काढणं चालू आहे. तर बाप रे, विरूला इथे रेडी करता करता आणि सोबतच माझा मेकअप करता करता नाके नऊ होते. त्याचं इतकं त्याने मग परेशान केलं आहे ना आज, अक्षरशः माझा फोटोशूटचा मूड सुद्धा पूर्ण गेला होता. पण म्हटलं चला आता एवढं झालंय, सगळं केलंय, तर म्हटलं 4-5 फोटो काढून घेऊयात. आणि त्याला म्हटलं चल माझ्यासोबत फोटो काढ किंवा एखादा व्हिडिओ काढ. अजिबात रेडी नव्हता, आणि त्याची वेगळीच मस्ती चालू होती. आणि त्याचं असं काहीच होतं, लहान मुलांच्या मनावरती असतं, त्यांचा मूड असेल तर करतात, नाही तर नाही. कैसा आजचा लुक आहे, मस्तपैकी छान असं झालेला आहे. आणि आमचा विरू बघा मस्तपैकी वारकरी बनला छोटा. विरू हाय, विरू हाय. तर विरूला काय अजिबात हाय करायचं नाहीये आणि फोटो सुद्धा काढून देत नाही. सो जबरदस्ती त्याचे छान असे फोटो काढून घेतलेले आहेत. करून देत नाही लुक होता. आणि आता झालेला आहे माझं फोटोशूट. आणि चला आता पटापट जे आहे ना मी साडी वगैरे सगळं चेंज करते आणि मला जायचं आहे जॉबला. सो बघा असं काय छान असं लुक झालेलं होता, मस्तपैकी छान छान फोटोशूट झालेला आहे. सो भेटूया
नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.